तुम्ही आज एक जाता तर तुमचा सध्या परत एकदा सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल तुमचं आंदोलन तुम्ही परत तीव्र करणार आहात. मागे तुम्ही त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार तुमच्या कार्यकर्त्यांनी केलं. हा सचिन तेंडुलकर यांच्या विरुद्ध विशिष्ट तुमचं गावात पत्ते खेळलो ना तर पोलीस अटक करतात. हां. पत्ते बगर पैशाचे तरी पोलीस अटक करतात. जुगार खेळले तर अंदर टाकतात. तुम्ही रोज जर पाहिले याची जर आकडेवारी घेतली तर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 4-5 केसेस होतात. हा तर रमी प्युअर जुगार आहे आणि त्याची जाहिरात भारतरत्न सचिन तेंडुलकर करत असेल. पहिले मी सचिनजी म्हणत होतोय, आता म्हणण्याच्या लायकीचे नाही. भारतरत्नाचं सचिन तेंडुलकर हे जुगाराची जाहिरात करत असेल तर याच्यासारखं दुर्दैव काय. त्यांच्या अंगरक्षकच रमी त्या याच्यासाठी त्या जुगार गेमसाठी आत्महत्या करतं. त्याच्या पोटी कित्येक लोकांना आत्महत्या केल्या असेल आणि एक त्याचा जबाबदारी म्हणून तर कम से कम ते जाहिरात सोडली पाहिजे. तुमचं लाख चांगलं असेल पण तुमच्या तोंडातून जेव्हा ऑनलाईन गेमिंगची जाहिरात होतं त्याच्यासारखं दुर्दैव काय. लोकांना उठाले पाहिजे, एकत्र व्हायला पाहिजे. तुम्ही 10 टीव्हीवर दाखवायला पाहिजे. हे ब्रेकिंग आहे, हे देशाची ब्रेकिंग आहे, निवड राज्याची नाही आहे. खरं आहे, तो प्रकार वाईट आहे. अनेक तरुण त्याला बळी पडत आहेत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. सचिन तेंडुलकर भारतरत्न आहेत आणि म्हणून त्यांनी जाहिरात करून, पण अनेक कलाकार आहेत, कोणी पद्मश्री असतील किंवा कोणाला पद्म पुरस्कार मिळतात, ते सुद्धा या ते मला माहीत नाही. त्याचा शोध घेऊन त्याचाही विरोध करू. ज्यांना ज्यांना भारताचा आणि सरकारचा, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा पुरस्कार भेटला असेल आणि ते पुरस्कार भेटल्यामुळं त्यांचं जे काही स्थान आहे समाजामध्ये ते जर अशासाठी वापरत असेल तर त्याचा विरोध केलाच पाहिजे.